पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातल्या ठळक घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनसंवाद उद्या बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून रहाटणी थोपटे लॉन्च चिंचवडमध्ये होणार आहे. नागरिकांना त्यांच्या समस्यांबाबत थेट अजित पवार यांना विचारण्याची संधी मिळणार आहे. मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. पुण्यासह राज्यातील अनेक खासदार आणि आमदार उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50% तरुणांना संधी दिली जाणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 12वीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 तर 10वीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 निश्चित केल्यात. बारामतीत शरद पवार कुटुंबियांनी यावर्षी दिवाळी पाडवा साजरी न करण्याचा निर्णय घेतलाय. प्रतापराव पवार यांची पत्नी भारती पवार यांचं निधन हे यामागचं मुख्य कारण आहे. दिवाळीपूर्वी प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी महामंडळानं प्रवास योजनेच्या पासमध्ये 20 ते 25% कपात केली आहे. ही कपात 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू आहे. सोमवारी पार पडलेल्या महापालिका जनसंवाद उपक्रमात नागरिकांच्या सहभागातून 68 तक्रारी नोंदवल्या गेल्या. यामुळे प्रशासन अधिक पारदर्शक आणि जबाबदार होईल असा विश्वास महापालिकेनं व्यक्त केलाय. मैत्रिणीशी का बोलला म्हणून जाब विचारत भोसरीच्या सद्गुरुनगर भागात शनिवारी रात्री एका टोळक्यानं नितीन प्रकाश गायकवाड याला हातानं आणि पट्ट्यानं जबर मारहाण केली. आरोपी अजय कसबे, शुभम मोरे, दीपक भंडारकर, कृष्णा उर्फ केशव मोरे आणि पांडू सुरवसे यांना अटक केली आहे. पिंपरी चिंचवड शहरानं राजकारण हँडल करणं शिकवलं. मतभेद असूनही विकासासाठी सर्व मतप्रवाह एकत्र झाले म्हणून सार्वजनिक सेवा केंद्रबिंदू ठेवून काम केले असं मावळते आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलं. शहरातील विविध संस्थांच्या वतीनं शेखर सिंह यांना निरोप देण्यात आला. ग्रेप्स उपकेंद्रात 10 MVA क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र बसवण्यात आले. कळस उपकेंद्र ते दिघी गावठाण दरम्यान स्वतंत्र वीज वाहिनीचं काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे वीज खंडित होण्याची समस्या कायमस्वरूपी सुटली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी बंधनकारक झालेल्या KYC प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्यानं अनेकांची प्रक्रिया अर्धवट राहिली आहे. दिवाळीपूर्वी उपनगरातील फटाके विक्रीसाठी अग्निशामक विभाग आणि पोलिसांची परवानगी अनिवार्य आहे. विनापरवाना विक्री केल्यास कायदेशीर कारवाई होईल असं पोलिसांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील 5 युनिटची रचना रद्द करून नवीन 4 युनिटची रचना करण्यात आली आहे. सणासुदीमुळे सोन्या चांदीच्या भावात झपाट्यानं वाढ होताना दिसते. चांदी प्रति किलो 1,80,000 रुपये, 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम 1,27,000 रुपये दर झालाय. चक्रीवादळ शक्तीचा परिणाम म्हणून राज्यात आजपासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय.